नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 4ची फर्स्ट रनर-अप रात्रीचं खेळ चालीमधील शेवंत आणि मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा निंबाळकर यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल. 27 डिसेंबर 1988 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे अपूर्वा निंबाळकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी मुंबईतील डी.जे. रुपारेल कॉलेजमधून बी.एम.एस. पदवी पूर्ण केली. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये नोकरीही केली. मात्र अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये झी मराठीवरील आभासहा या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत त्यांनी आर्या ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्यांनी आराधना, तू जीवाला गुंतवावे, तू माझा संगाती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 2014 मध्ये भाकरखडी 7 किलोमीटर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर इश्कवाला लव्ह, द ॲक्सिडेंटल, प्राईम मिनिस्टर, सब कुशल मंगल आणि रावरंभा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र अपूर्वाला खरी लोकप्रियता मिळाली ती रात्रीचं खेळ चाली 2 मधील शेवंता या भूमिकेमुळे. त्यांच्या दमदार अभिनयामुळे शेवंता हे पात्र घराघरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी रात्रीचं खेळ चाले 3 मध्येही ही भूमिका साकारली. 2022 मध्ये त्यांनी स्वराज्य सौदामिनी तारा राणी या ऐतिहासिक मालिकेत राणी चेन्नम्मा यांची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला. सुरुवातीपासूनच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, टास्कमधील जिद्द आणि मजबूत व्यक्तिमत्वामुळे त्या चर्चेत राहिल्या. अपूर्वा निंबाळकर बिग बॉसच्या घरात अनेक चढ-उतार पाहिले. काही वाद, काही मैत्री आणि काही भावनिक क्षणांमुळे त्या प्रेक्षकांच्या अधिक जवळ गेल्या. ग्रँड फिनालेमध्ये त्या फर्स्ट रनर-अप ठरल्या आणि लाखो चाहत्यांची मने जिंकली. यानंतर त्यांनी प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी भोईर ही भूमिका साकारली. 2025 मध्ये शुभविवाह मालिकेत त्या झळकल्या. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे पहिले लग्न रोहन देशपांडे यांच्यासोबत झाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 2026 मध्ये त्यांनी तनुज गोवाळकर यांसोबत विवाह केला. आज अपूर्वा निंबाळकर मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तुम्हाला अपूर्वा निंबाळकर यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 4ची फर्स्ट रनर-अप रात्रीचं खेळ चालीमधील शेवंत आणि मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा निंबाळकर यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल. 27 डिसेंबर 1988 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे अपूर्वा निंबाळकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी मुंबईतील डी.जे. रुपारेल कॉलेजमधून बी.एम.एस. पदवी पूर्ण केली. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये नोकरीही केली. मात्र अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये झी मराठीवरील आभासहा या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत त्यांनी आर्या ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्यांनी आराधना, तू जीवाला गुंतवावे, तू माझा संगाती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 2014 मध्ये भाकरखडी 7 किलोमीटर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर इश्कवाला लव्ह, द ॲक्सिडेंटल, प्राईम मिनिस्टर, सब कुशल मंगल आणि रावरंभा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र अपूर्वाला खरी लोकप्रियता मिळाली ती रात्रीचं खेळ चाली 2 मधील शेवंता या भूमिकेमुळे. त्यांच्या दमदार अभिनयामुळे शेवंता हे पात्र घराघरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी रात्रीचं खेळ चाले 3 मध्येही ही भूमिका साकारली. 2022 मध्ये त्यांनी स्वराज्य सौदामिनी तारा राणी या ऐतिहासिक मालिकेत राणी चेन्नम्मा यांची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला. सुरुवातीपासूनच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, टास्कमधील जिद्द आणि मजबूत व्यक्तिमत्वामुळे त्या चर्चेत राहिल्या. अपूर्वा निंबाळकर बिग बॉसच्या घरात अनेक चढ-उतार पाहिले. काही वाद, काही मैत्री आणि काही भावनिक क्षणांमुळे त्या प्रेक्षकांच्या अधिक जवळ गेल्या. ग्रँड फिनालेमध्ये त्या फर्स्ट रनर-अप ठरल्या आणि लाखो चाहत्यांची मने जिंकली. यानंतर त्यांनी प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी भोईर ही भूमिका साकारली. 2025 मध्ये शुभविवाह मालिकेत त्या झळकल्या.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे पहिले लग्न रोहन देशपांडे यांच्यासोबत झाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 2026 मध्ये त्यांनी तनुज गोवाळकर यांसोबत विवाह केला. आज अपूर्वा निंबाळकर मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तुम्हाला अपूर्वा निंबाळकर यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 4ची फर्स्ट रनरअप रात्रीचं खेळ चालीमधील शेवंत आणि मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा निंबाळकर यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल. 27 डिसेंबर 1988 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे अपूर्वा निंबाळकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी मुंबईतील डी.जे. रुपारेल कॉलेजमधून BMS पदवी पूर्ण केली. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये नोकरीही केली. मात्र अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये झी मराठीवरील आभासहा या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत त्यांनी आर्या ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्यांनी आराधना, तू जीवाला गुंतवावे, तू माझा संगाती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 2014 मध्ये भाकरखडी 7 किलोमीटर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर इश्कवाला लव्ह, द ॲक्सिडेंटल, प्राईम मिनिस्टर, सब कुशल मंगल आणि रावरंभा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र अपूर्वाला खरी लोकप्रियता मिळाली ती रात्रीचं खेळ चाली 2 मधील शेवंता या भूमिकेमुळे. त्यांच्या दमदार अभिनयामुळे शेवंता हे पात्र घराघरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी रात्रीचं खेळ चाले 3 मध्येही ही भूमिका साकारली. 2022 मध्ये त्यांनी स्वराज्य सौदामिनी तारा राणी या ऐतिहासिक मालिकेत राणी चेन्नम्मा यांची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला. सुरुवातीपासूनच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, टास्कमधील जिद्द आणि मजबूत व्यक्तिमत्वामुळे त्या चर्चेत राहिल्या. अपूर्वा निंबाळकर बिग बॉसच्या घरात अनेक चढ-उतार पाहिले. काही वाद, काही मैत्री आणि काही भावनिक क्षणांमुळे त्या प्रेक्षकांच्या अधिक जवळ गेल्या. ग्रँड फिनालेमध्ये त्या फर्स्ट रनर-अप ठरल्या आणि लाखो चाहत्यांची मने जिंकली. यानंतर त्यांनी प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी भोईर ही भूमिका साकारली. 2025 मध्ये शुभविवाह मालिकेत त्या झळकल्या. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे पहिले लग्न रोहन देशपांडे यांच्यासोबत झाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 2026 मध्ये त्यांनी तनुज गोवाळकर यांसोबत विवाह केला. आज अपूर्वा निंबाळकर मराठी मनोरंजन विश्वातील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तुम्हाला अपूर्वा निंबाळकर यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.